नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी 75 वर्ष भारतावरती काँग्रेसने सत्ता भोगली. त्यांचं या ठिकाणी सरकार होतं आणि त्यानंतर कुठेतरी 75 वर्षानंतर भाजपचं सरकार या ठिकाणी आपल्या भारतात आलं आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्याबरोबर भारतात एक नवीन मोहीम राबवण्यात आली होती, ती म्हणजेच मेक इन इंडिया. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जाहिराती बघितल्या असेल, एक डरकणारा वाघ तुम्ही बघितला असेल. त्या डरकणाऱ्या वाघाच्या माध्यमातून काय विकास होत आहे, भारतामध्ये काय नवीन चालू आहे आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून भारत कसा पुढे जात आहे इतर देशापेक्षा, ते दाखवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तो वाघ आता अद्यापही दिसत नाही. तो वाघ कुठं अभयारण्यात गेला का, जंगलात गेला का, हे देखील आपल्याला माहीत नाही. त्या वाहकाच्या माध्यमातून या भारत देशात या मेक इन इंडियाच्या माध्यमातून नेमकं काय घडवण्यात आलं, काही नवीन प्रकल्प आणलेत का, एखादं विमान बनवलं का, एखादं हेलिकॉप्टर बनवलं का, एखादी मिसाईल बनवली का, असं काहीही नाही. ज्या पद्धतीने आपण 75 वर्ष वाट बघत होतो इतर देशाची, त्या देशातून आपल्याला काही मिळते का, एखादं विमान, एखादं हेलिकॉप्टर, एखादं मिसाईल, एखादा रणगाडा, एखादा आपल्या सैन्याला लागणारी बंदूक, अशा काही गोष्टी असतात ते अद्यापही या भारत देशामध्ये होतात की नाही, असा देखील प्रश्न आहे. आणि जर असं मेक इन इंडियाच्या माध्यमातून होत असेल तर ते दाखवलं पाहिजे. आपला देश कुठे जातोय, किती प्रगती करतोय, हे दाखवलं पाहिजे. परंतु तसं या मेक इन इंडियाच्या माध्यमातून काही होताना दिसत नाही. आता एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल, जर आपल्या भारत देशामध्ये लॅपटॉप असेल, ते देखील बनत नाही. त्याचे लॅपटॉपचे काही स्पेअर पार्ट हे बाहेर देशातून आणले जातात. जर तुम्हाला आठवत असेल, एक लाव्हा मोबाईल होता, एक कार्बन मोबाईल होता, असे काही मोबाईल होते, ते भारतात मेक इन इंडियाच्या माध्यमातून बनवले जात होते. जिओचा देखील मोबाईल होता, तो देखील आता गायब झाला. तो जिओचा मोबाईल सुद्धा छोटा राहिला नाही. म्हणजेच आपल्याला त्यामध्ये 1500 रुपयाचा मोबाईल घेता येत होता आणि त्यामध्ये आपल्याला 12 महिन्याचं बॅलन्स सुद्धा मिळत होतं. आता तो जिओचा मोबाईल सुद्धा राहिला नाही. मग मेक इन इंडिया कशासाठी राबवण्यात आला होता? जाहिरातबाजी करण्यासाठी हा मेक इन इंडिया होता का? आणि अनेक गोष्टी आजही आपण मान्य करणार नाही. आपण जरी चीनला शिवा देत असो, इतर देशाला, अमेरिकेला जरी शिवा देत असेल, परंतु त्यामध्ये आपल्याला आजही इतर देशातून काही गोष्टी घ्याव्या लागतात. एखादा विमान जरी एखादं लॅपटॉप जरी बनवायचं असेल तर त्याचे स्पेअर पार्ट अद्यापही भारतात होत नाहीत. त्याचे स्पेअर पार्ट आपल्याला बाहेर देशातून आणावे लागतात. साधा जरी मोबाईल करायचा असेल किंवा मोबाईल बनवायचा असेल तर त्याचे देखील स्पेअर पार्ट आपल्याला काही गोष्टी बाहेर देशातून आणाव्या लागतात आणि त्यानंतर भारतात आणल्यानंतर त्या ठिकाणी जोडल्या जातात आणि त्यानंतर आपल्या भारताचं नाव मेक इन इंडिया असं दिलं जाते. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी लागणारे सोलर असतील, हे देखील आपल्याला चीन, अमेरिका अशा काही देशातून त्याचे स्पेअर पार्ट खुले आणावे लागतात आणि त्यानंतर जोडणी केल्यानंतर, काही त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर त्याचं उत्पन्न हे मेक इन इंडियाच्या माध्यमातून विकले जाते. मग मेक इन इंडियाचा भाग कुठे हरपला? तो अभयारण्यात गेला का? त्या जंगलामध्ये गेला का? तो कुठे सापडत नाही का? 2-4 वर्षात कुठे हरपला का? या जंगलाच्या अभयारण्यात तो सापडत नाही किंवा ते खेड्यापाड्याने येत नाही का? सिटीमध्ये येत नाही का? असे अनेक प्रश्न आहेत. आता जरी आपण मोठाला गोष्टी करत असेल की भारत विकसित होत आहे, हरकत नाही, भारताने विकसित व्हायला पाहिजेत. आपला देश हा आपल्यासाठी आहे. आपण काही देशाचा अपमान करायला बसलो नाही. परंतु ज्या पद्धतीने जाहिरातबाजी झाल्या, याला माझा विरोध आहे. अनेकाचा विरोध आहे, माझा एकट्याचाच नाही. अनेकांच्या विरोधातून ते आपल्याला दिसत असेल, परंतु तो बोलायला कोणी तयार नाही. ज्या पद्धतीने आपण गाजावाजा करतो, हा गाजावाजा कुठेतरी थांबला पाहिजे आणि विकासाला चालना दिली पाहिजे. अनेक शास्त्रज्ञ आपल्याच भारतातील आहेत. ते अमेरिकेत असतील, चीन असतील, इतर देशात असतील, अनेक ठिकाणी आपल्याच भारतातली शास्त्रज्ञ आहेत, त्या ठिकाणी काम करतात आणि त्या देशाला पुढे घालण्याचं काम, पुढे नेण्याचं काम या आपल्या देशातील भारतीय करतात. हे देखील महत्त्वाचं असणार आहे. आणि जर ते भारतातील, अमेरिकेत किंवा इतर देशात गेलेले आपले शास्त्रज्ञ असतील, संशोधन करणारे लोक असतील, ते जर भारतात आले तर भारत कधीही मागे राहणार नाही. परंतु चालना मिळण्यासाठी याला राजकारण सोडावं लागेल. याला जे काही जातीपातीचं सध्या राजकारण होताना दिसत आहे, ते सोडावं लागणार आहे. तर आपला भारत देश विकसित होईल. भाजपला विरोध नाही किंवा देशाला विरोध नाही, परंतु ती परिस्थिती सध्या आहे, त्याच्यावरती बोललं पाहिजे. जय शिवराय.